See the next question from combinations. A word has 8 consonants and 3 vowels. Word has 8 consonants and 3 vowels. How many distinct words can be formed if 4 consonants and 2 vowels are chosen? आता हा क्वेश्चन जर केअरफुली आपण ऑब्झर्व केला की नंबर ऑफ वर्ड्स तयार करायचे, याचा अर्थ इथं क्रम महत्त्वाचा आहे, ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. आणि ऑर्डर इम्पॉर्टंट आहे म्हणजे परम्युटेशनचा वापर करावाच लागणार आहे. बरोबर आहे. ज्या ठिकाणी अरेंज करायचं आहे, कारण वर्ड तयार करायचा म्हणजे लेटर्सच्या जागेची अदलाबदल झाली की वेगळा वर्ड तयार होणार. आणि त्यामुळं क्रम महत्त्वाचा राहील, अरेंजमेंटमध्ये सिक्वेन्स महत्त्वाची राहते आणि परम्युटेशन वापरावं लागणार आहे. सर आवाज येत नाही. A word has 8 consonant and 3 vowels. म्हणजे वर्डमध्ये एकूण किती लेटर आहेत? किती लेटर्सचा वर्ड आहे तो? 11 लेटर्सचा वर्ड आहे. त्या 11 पैकी 8 आहेत कॉन्सनंट आणि प्लस 3 आहेत वोवेल्स. 8 प्लस 3 11. 11 लेटर्स पासून वर्ड किती तयार होतात? एकूण टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती तयार होतील? येस, अकरा लेटर्स आहेत आणि त्यापासून वर्ड तयार करायचे आहेत. किती वर्ड्स तयार होतील? कुठलीही कंडिशन विचारात न घेता. 11 फॅक्टोरियल. आता असं होतं, जोपर्यंत परम्युटेशनमध्ये आपण असतो तोपर्यंत सगळ्या थिंग्स आपण परम्युटेशनच्या दृष्टीने विचार करतो. कॉम्बिनेशन्समध्ये एकदा एंटर झालं की हळूहळू परम्युटेशन्स गायब व्हायला लागतं. हे नाही व्हायला पाहिजे आणि इतक्या क्विकली तर नाहीच नाही. म्हणून काही परम्युटेशनचे आपण एक्झाम्पल घेतलेत, काही कॉम्बिनेशनचे घेतलेत. नंतर पुन्हा ऑब्जेक्टिव्हमध्ये मिक्स्ड क्वेश्चन्स आपण पाहणार आहेत. ते याच्यासाठीच, कारण हे असं घडतं. वर्ड तयार करायचं आहे म्हटलं की क्रम महत्त्वाचा, आणि क्रम महत्त्वाचा म्हटलं की परम्युटेशन. 11 लेटरपासून 11 लेटर्सचा वर्ड जर तयार करायचा आहे तर त्याचे टोटल नंबर ऑफ वेज राहतील 11 फॅक्टोरियल. ओके. आता याच्यामध्ये एक सिच्युएशन काय, कंडिशन काय, तर तो वर्ड तयार करत असताना आपल्याला 11 लेटर्सपासून तयार करायचा नाही आहे. आपला तयार करायचा आहे 4 कॉन्सनंट आणि 2 वोवेल्स पासून. आपला जो वर्ड तयार करायचा आहे तो कसा करायचा आहे? 4 कॉन्सनंट आणि 2 वोवेल म्हणजे एकूण 6 लेटरचा वर्ड आपल्याला तयार करायचा आहे. पण ते 6 11 पैकी कोणतेही 6 चालणार आहेत का?
नाही. 4 कॉन्सनंट पाहिजेत आणि 2 वोवेल पाहिजेत. म्हणजे इथे आपल्याला आधी सिलेक्शन आहे आणि मग अरेंजमेंट आहे. 2 काम आहेत इथे. आणि त्यामुळे या क्वेश्चनमध्ये कॉम्बिनेशन पण वापरावं लागतं आणि परम्युटेशन पण वापरावं लागतंय. ते कसं? नंबर ऑफ रिक्वायर्ड नंबर ऑफ वर्ड्स. 8 कॉन्सनंट आहेत, त्यातले किती सिलेक्ट करायचेत? 4. बरोबर. मग आधी आपण रॅन्डमली कोणतेही 4 चालणार आहेत. आत्ताच अरेंज नाही करायचे, कारण तुम्हाला आठवत असेल क्वेश्चन की अरेंज करायचं आहे 6 जणांना, पण सिलेक्ट करायचं आहे इथे 4 जणांना आणि इथे 2 जणांना. म्हणून इथं डायरेक्ट परम्युटेशन नाही वापरता येणार. आधी सिलेक्शनचा क्रायटेरिया द्यावा लागेल. म्हणजे काय? आधी आपल्याला 8 पैकी रॅन्डमली कोणतेही 4 कॉन्सनंट सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे 8C4. बरोबर. त्यानंतर वोवेल्स एकूण किती आहेत? 3. त्यापैकी घ्यायचेत किती? 2. म्हणजे 3 पैकी 2 वोवेल घेतले. ओके. म्हणजे आपण इथपर्यंत काय काय काम केलंय? 8 पैकी 4 कॉन्सनंट घेतले, 3 पैकी 2 वोवेल घेतले, रॅन्डमली सिलेक्ट केले. आता आपण सिलेक्ट केलेले 6 लोक आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मग त्या 6 जणांपासून वर्ड्स तयार करायचे आहेत आणि त्यांच्या अरेंजमेंट राहतील. मग 6 फॅक्टोरियल किंवा 6p6 लिहा, म्हणजे लक्षात येईल नंतर. काय केलं? 8 कॉन्सनंट्स आहेत, 3 वोवेल्स आहेत. आधी आपण काय केलं? रॅन्डमली यातले कोणतेही 4 कॉन्सनंट सिलेक्ट केले, 3 पैकी कोणतेही 2 वोवेल सिलेक्ट केले. हे फक्त रॅन्डम सिलेक्शन झालं. यातले 4 बाजूला काढले, यातले 2 बाजूला काढले, 6 जण झाले. त्या 6 जणांना आपण अरेंज करणार, कारण वर्ड तयार करायचे जिथं क्रम महत्त्वाचा आहे. म्हणून 6p6 ह्या अरेंजमेंट झाल्या. हे सिलेक्शन आणि ही अरेंजमेंट. आणि मग आता कॅल्क्युलेशन राहतंय फक्त. 8C4 8765 अपॉन 1 2 3 4. 3C2 3 into 2 1 into 2. आणि 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल. मग इथे 2 4 8 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. काय येतं मल्टिप्लिकेशन बघा. 210 into 6 factorial. Got this? व्हर्बल क्वेश्चन्स मध्येच नेक्स्ट आहे 21. In how many ways can a boy invite his 5 friends to a party so that at least 3 join the party? In how many ways can a boy invite his party?
So that at least 3 join the party. क्वेश्चनची कन्सेप्ट आणि मिनिंग आधी समजावून घ्यायचं. डायरेक्ट वर्किंगवरती विचार नाही करायचा. काय रिक्वायरमेंट आहे, काय कंडिशन आहे, काय गिव्हन आहे, in how many ways can a boy invite his 5 friends. 5 फ्रेंड्सला इन्व्हाइट करायचं आहे. ओके, तर 5 पैकी किमान 3 जण पार्टीला जॉईन होतील. याचे नंबर ऑफ वेज फाइंड करायचे. 5 पैकी किमान 3 जण जॉईन व्हायला पाहिजेत. इन्व्हाइट तर तो 5 जणांना करणार आहे, पण कसं आहे सध्या कोविड सिच्युएशनमुळं खूप लोक काही बाहेर जात नाहीत, त्यामुळं सगळेच लोक येतील याची गॅरंटी नाही. पण त्यांनी एवढं इन्व्हाइट केलं तर किमान 3 लोकांनी तरी यावं, अशी कंडिशन क्वेश्चनची आहे. कोविड नसतं तर सगळे झाले असते, आणखी 2-2 दुसऱ्या मित्रांना पण घेऊन आले असते. बरोबर आहे. ही क्वेश्चनची सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन अंडरस्टँड करा आधी. पाच जणांना इन्व्हाइट केलं आहे, 5 फ्रेंड्स आहेत, किमान 3 जण, ॲटलिस्ट हा वर्ड आहे. म्हणजे 3 पेक्षा कमी लोक जॉईन होऊन उपयोग आहे का? समजा 2च जण आले, चालणार आहे का आपल्याला? नाही. 3 जण आले तर चालेल, 4 जण आले तर चालेल, 5ही जण आले तर चालेल. बरोबर. म्हणजे 5 पैकी 3 चालतील, किंवा 5 पैकी 4 येऊ शकतील, किंवा 5 पैकी 5ही येतील. झालं ॲटलिस्ट 3. ॲटलिस्ट 3 जॉईन्स द पार्टी. कोण 3 ते काय क्रमाने येणं काही कंपल्सरी नाही आहे तिथं, कोणतेही 3 जण रँडमली. त्यामुळे इथं परमिटेशनचा काही यूज नाही आहे. 5 पैकी बघा अँड आणि ऑरचा इफेक्ट, ॲटलिस्ट 3 म्हटलं आहे म्हणजे 5 पैकी 3 लोक येऊ शकतात, किंवा 4 लोक येऊ शकतात, किंवा 5 लोक येऊ शकतात. यापेक्षा काही वेगळं घडणार आहे का? नो. म्हणजे रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज 5C3, 5 4 3 1 2 3. 5C4, 5 4 3 2 1 2 3 4. आणि 5C5 त्याला आपण असंही लिहू शकतो याच मेथडनुसार. कॉम्बिनेशनचे कॅल्क्युलेशन तर जमतात ना आता. 5 4 3 2 1 1 2 3 4 5. काय येणार बरं याची व्हॅल्यू? 1, कारण हे सगळे कॅन्सलच होतात. म्हणून आपल्याकडे डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट पण आहे कॉम्बिनेशनचा. NCN इज ऑलवेज काही टिपिकल स्टँडर्ड व्हॅल्यूज आपण नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. NCN त्यानुसार ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट 1 लिहू शकतो. आता बाकीचं कॅल्क्युलेशन, हे 2 3 4 2 3 4 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 2 डिवाइड होईल.
5 into 2 10 plus 5 plus 1 म्हणजे किती झाले रिक्वायर्ड नंबर ऑफ वेट्स 16 ओके. Yes, sir. झालं सर. completed this. Yes. Yes, sir. टेक डाऊन नेक्स्ट वन. Yes, sir. हे असेच सगळे क्वेश्चन प्रोबॅबिलिटीमध्ये असणार आहेत. फक्त त्यामध्ये टोटल नंबर ऑफ वेज फाइंड करायचे आणि त्याने डिवाइड करायचे. A group consists of 9 men and 6 women. एक ग्रुप आहे ज्यामध्ये 9 मेन अँड 6 वुमेन म्हणजे एकूण किती पर्सन्स झाले 15 पर्सन झाले. बरोबर आहे. A team of 6 is to be selected. यातून 6 जणांची टीम सिलेक्ट करायची आहे. टोटल नंबर ऑफ वेज काय होतील कुठलीच कंडिशन न ठेवता. कुठलीच कंडिशन न ठेवता टोटल नंबर ऑफ वेज काय होतील जे प्रोबॅबिलिटीसाठी आवश्यक असणार आहेत आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणून. येस. एकूण लोक किती आहेत 15 फॅक्टोरियल नाही. टीम किती लोकांची सिलेक्ट करायची 15 लोकांची टीम सिलेक्ट करायची काय किती लोकांची टीम सिलेक्ट करायची आहे 6 जणांची सिलेक्ट करायची आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं टोटल नंबर ऑफ वेज किती येणार 15 पैकी 6. आता इथं सी कशामुळं तर अरेंज थोडी करायचं त्यांना फक्त सिलेक्ट करायचंय. त्यात काय असं अरेंजमेंट सांगितली नाही त्यांना सिलेक्ट करून ह्या क्रमाने काहीच नाहीये. 15 पैकी 6 पर्सन्स सिलेक्ट करायचेत. त्यामुळं 15C6 हे टोटल नंबर ऑफ वे झाले कुठलीही कंडिशन न टाकता. 15 लोक आहेत त्यातले 6 लोक घ्या. क्लिअर. टोटल नंबर ऑफ वेजचा पॉइंट. यस. क्लिअर. आता यामध्ये कंडिशन काय हाऊ मेनी ऑफ पॉसिबल सिलेक्शन्स विल हॅव ॲट लिस्ट 3 वुमन. ॲट लिस्ट 3 वुमेन. आधी डोक्यामध्ये फिक्स क्रायटेरिया लक्षात घ्या. 15 पैकी 6 लोक सिलेक्ट करायचे. टोटल नंबर ऑफ वेज त्याच्यासाठी उपयोगी ठरतात. ते विचारले जरी जात नसले तरी आपलं त्याच्या डायरेक्शननी त्याच्यावरून काम करायचं आहे. एकूण 15 लोक अवेलेबल आहेत त्यातले 6 लोक सिलेक्ट करायचे. आता कंडिशन काय हाऊ मेनी ऑफ पॉसिबल सिलेक्शन्स विल हॅव ॲट लिस्ट 3 वुमेन. म्हणजे त्यामध्ये कमीत कमी 3 वुमेन्स असणं गरजेचं आहे.
जे 6 जण सिलेक्ट करायचे त्यात कमीत कमी किती वुमन पाहिजेत? 3. म्हणजे वुमनची संख्या 3 पेक्षा कमी चालेल का? नाही. 3 चालेल? हो 4 चालेल? हो 5 चालेल? हो 6 चालेल? चालेल 7 चालेल? नाही का? टीम 6 जणांची बनवायची. वुमेनची संख्याच 6 आहे आणि टीममध्ये पण फक्त 6च लोक पाहिजेत. मग 7वा सिलेक्ट कशाला करायचं? होणारच नाही. बरोबर आहे. म्हणजे वुमेनची संख्या एकतर 3 पाहिजे और, आता अँड आणि ऑर मध्ये लक्ष द्या, 4 पाहिजे और 5 पाहिजे और 6 पाहिजे. ती जी काही पाहिजे ते सिलेक्शन आपण कशामधून करणार आहेत? ह्या 9 जणांमधून सिलेक्ट होतील का त्या? नाही. या 6 मधल्याच होणार ना. बरोबर. म्हणजे आउट ऑफ दीज 6 वुमेन we can select 3 women or 4 or 5 or 6. बरोबर. पण कमिटी तर 6 जणांची होणं गरजेचं आहे. म्हणजे मेन पण सिलेक्ट करायचेत की. बरोबर आहे. मग जर कमिटीमध्ये 3 वुमन असतील तर मेन किती असणार? 3 असणार. कमिटीमध्ये जर 4 वुमन असतील तर मेन किती असणार? 2. कमिटीमध्ये जर 5 वुमन असतील तर मेन किती असणार? आणि कमिटीमध्ये जर 6 वुमन असतील तर मेन किती असणार? 0. आणि हे सिलेक्शन कशामधून करायचं आहे? म्हणजे आता आपली रिक्वायरमेंट कशी आहे बघा. आपल्याला 3 वुमन अँड 3 मेन अशी 6 जणांची कमिटी चालते. येस ऑर नो? येस. 3 वुमन अँड 3 मेन. आता बघा हे मी रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज कसे लिहितोय त्याच्यामध्ये अँड आणि ऑर या शब्दांवरती व्यवस्थित फोकस ठेवा. अँड म्हटलं की मल्टिप्लिकेशन, ऑर म्हटलं की ॲडिशन. फंडामेंटल प्रिन्सिपल. अँड मल्टिप्लिकेशन ऑर ॲडिशन. पहा, जी टीम आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्याची रिक्वायरमेंट काय? या 6 पैकी 3 वुमन सिलेक्ट करायच्यात अँड 9 पैकी 3 मेन सिलेक्ट करायचेत. क्लिअर? हे चालतंय आपल्याला असं कॉम्बिनेशन. Means we have to select 3 women out of 6 and 3 men out of 9. Out of 6 3 women, out of 9 3 men. झाली 6ची कमिटी तयार. और आपल्याला ही अशी ही कमिटी चालते आहे. म्हणजे काय?
4 women out of 6 and 2 men out of 9. म्हणजे काय होईल बरं ते आता सांगा. 6C4 into 9C2. 6C4 into 9C2. त्यानंतर और आपल्याला अशीही कमिटी चालते आहे. याला कसं लिहिणार? 65 into 9C1. into 9C1. और आपल्याला अशीही कमिटी चालते आहे. म्हणजे काय? सिक्स सी सिक्स इंटू 9C0. जे 15 पैकी 6 लोक आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत त्या 6चं सिलेक्शन आपल्याला एकतर हे चालतंय किंवा हे किंवा हे किंवा हे, म्हणून प्रत्येक ठिकाणी प्लस. पण सिलेक्ट करताना हे पण सिलेक्ट करायचेत, हे पण सिलेक्ट करायचेत, म्हणून इथं मल्टिप्लिकेशन. 3 women and 3 men or 4 women and 2 men or 5 women and 1 man or 6 women and 0 men. Got this? कसं केलेलं आहे ते? बऱ्याचदा आपण काय करतो, हे लिहायचा कंटाळा करतो, हे डोक्यातून विचार करतो, ॲटलिस्ट 3 women. ते लिहित चला, त्याच्यानुसार वर्किंग पुढं जाणार आहे. ॲटलिस्ट 3 women म्हणजे किती वुमेन चालत आहेत कमिटीमध्ये? 3 चालत आहेत किंवा 4 चालत आहेत किंवा 5 चालत आहेत किंवा 6. मग 3 जर वुमन असतील तर मेन किती? 4 जर वुमन असतील तर मेन किती? बरं, वुमन कितीमधून 6 सिलेक्ट करायचे आहेत? 6 मधून. मेन कितीमधून सिलेक्ट करायचे आहेत? 9 मधून. ओके, गॉट दिस? Yes sir. आता हे कॅल्क्युलेशन करायचंय, पण करता येईल. हो. करा सुरू कॅल्क्युलेशन, बघूया काय येत आहे. सिक्स C3 म्हणजे 6 5 4 upon 1 2 3. 9C3 9 8 7 upon 1 2 3. 6C4 6 5 4 3 1 2 3 4. 9C2 9 8 into 1 2. Plus 6C5
6 5 4 3 2 बरोबर आहे. 6C5 म्हणजे 5 संख्या यायला पाहिजेत. डिवायडेड बाय 1 2 3 4 5. 9C1 म्हणजे 9. 6C6 म्हणजे 1, कारण NCN असतो 1, NC0 असतो 1च. बघा आता काय काय कॅन्सल होत आहेत, काय शिल्लक राहत आहेत. 2 3 6 कॅन्सल. 2 डिवाइड होईल 8 ला, 3 डिवाइड होईल 9 ला, पुन्हा हे 2 3 6 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, 2 कॅन्सल, 4 ला डिवाइड, 8 ला डिवाइड, हे 2 3 4 5, 2 3 4 5 कॅन्सल. काय येईल कॅल्क्युलेशन मग पहा. पहिली टर्म 5 × 4 म्हणजे 20 मल्टिप्लाइड बाय 3 × 4 × 7 84 प्लस 5 × 3 15 9 × 4 36. तीसरी टर्म 6 × 9 54 प्लस 1. आता मल्टिप्लिकेशन्स 20 × 84 1680. 15 multiplied by 36 540 बरोबर आहे. प्लस 54 प्लस 1 म्हणजे ते 55 झाले शेवटचे दोनचे ॲडिशन लगेच. आणि मग या सर्वांचं ॲडिशन काय येत आहे. 275. 2275 बरोबर आहे. These are the required number of ways to form a committee. और टीम सिलेक्ट करण्याचे एवढे नंबर ऑफ वेज येतील. Completed? Yes, sir. Yes, sir. लक्षात आलाय काय काय केलं यामध्ये ते. हो. असाच आणखी एक क्वेश्चन आहे याच
कन्सेप्टवरचा अशाच प्रकारच्या कंडिशन्सचा 23 नंबरचा ए कमिटी ऑफ 10 पर्सन्स इज टू बी फॉर्म्ड। याची तुम्हाला मी वर्किंग कन्सेप्ट सांगतो, कॅल्क्युलेशन वर्क तुम्ही करायचं, फॉर्म्युला लिहून तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, चालेल? ए कमिटी ऑफ 10 पर्सन्स इज टू बी फॉर्म। आता कमिटी किती जणांची सिलेक्ट करायची आहे? 10 लोकांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे फ्रॉम ए ग्रुप ऑफ 10 वुमन अँड 8 मेन। टोटल नंबर ऑफ एज सांगा बरं किती होतील? एवढ्यावरतीच 18 फॅक्टोरियल। अरेंजमेंट नाही आहे, ही सिलेक्शन आहे। 18 जणांची कमिटी सिलेक्ट करायची का? 18चे 18 लोक आपल्याला उभे करायचे का फोटो काढायला एका रांगेत? 10 हां 18 C10 18 सी 18 18C10 ए कमिटी ऑफ 10 पर्सन्स इज टू बी फॉर्म। म्हणजे सिलेक्ट किती करायचे? 10 आहेत किती लोक? 10 वुमन आणि 8 मेन, म्हणजे एकूण लोक किती आहेत? 18। त्यातले सिलेक्ट किती करायचे कमिटीसाठी? 10। टोटल नंबर ऑफ वेज झाले 18C10। ओके, कळलं टोटल नंबर ऑफ वेज? आता कंडिशन्सचा विचार करू। काय पहिली कंडिशन पहा, हाऊ मेनी पॉसिबल कमिटीज विल हॅव ॲट लिस्ट 5 वुमन। बघा सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त आकडे बदललेत। ॲट लिस्ट 5 वुमन, कमीत कमी 5 वुमन्स त्या कमिटीमध्ये पाहिजेत। मग जर वुमन 5 असतील तर मेन किती येणार? 5च येणार, बरोबर, कारण कमिटी 10 लोकांची पाहिजे। वुमन जर 5 पेक्षा कमी चालतील का? नाही। वुमन जर 6 असतील तर मेन किती? 4। वुमन जर 7 असतील तर मेन किती? 3। वुमन जर 8 असतील तर मेन किती? 2। वुमन जर 9 असतील तर मेन किती? 1 आणि वुमन जर 10 असतील तर मेन किती? 0। ॲट लिस्ट 5 वुमेन म्हटलेलं आहे, 5 पेक्षा जास्त चालतील ना आपल्याला? किती? 10 पर्यंत चालेल, बरोबर आहे का? यस। आता ह्याला मागच्यासारखं फॉर्म्युलेशन मध्ये लिहायचं आहे। कसं लिहिणार बरं? यस, 10C5 into 8C5. required number of ways, 10C5 into 8C5. 8C5. नेक्स्ट पुढे काय? 10C6 into 8C4.
पुढे आधी प्लस, दॅट इज इम्पॉर्टंट. 10C 6 into 8C4. 8C4. नेक्स्ट, लक्षात येतंय काय होतंय ते? सिमिलर क्वेश्चन आहे एक्झॅक्टली. नेक्स्ट काय येईल पुढे? Plus 10C7 into 8C3. प्लस 10C7 into 8C3. नेक्स्ट, 10C8. 10C8 into प्लस 8C2. प्लस विसरायचा नाही, दॅट इज इम्पॉर्टंट. प्लस 10C8 into 8C2. 8C2. नेक्स्ट, 10C9. नेक्स्ट, प्लस 10C9 into 8C1. नेक्स्ट, Plus 10C10 into 8C0. ओके, गॉट दिस? लक्षात आलंय हे? हो. हा झाला फर्स्ट पार्ट. त्याचा आता फक्त कॅल्क्युलेशन वर्क तुम्ही करायच्या नंतर. सेकंड कंडिशनसाठी काय म्हटलेलं आहे सेकंड पार्टमध्ये? हाऊ मेनी पॉसिबल कमिटीज विल हॅव मेन इन मेजॉरिटी. म्हणजे आता 10 जणांच्या कमिटीमध्ये मेन मेजॉरिटीमध्ये पाहिजेत, म्हणजे मेनची संख्या जास्त पाहिजे वुमेनपेक्षा. 10 वुमन आणि 8 मेन यापैकीच सिलेक्ट करायचं आहे, पण मेजॉरिटी मेन पाहिजेत. मग 5 वुमन 5 मेन हे चालेल का? No. 6 वुमन 4 मेन हे चालेल का? No. 7 वुमन 3 मेन हे चालेल का? नाही. यातलं कुठलंही कॉम्बिनेशन चालेल का? नाही. नाही चालणार. मग काय चालेल सांगा? 6 men, 4 women. 6 मेन 4 वुमेन चालेल. आणखी 7 men, 3 women. 3 women. 7 मेन 3 वुमेन चालेल. आणखी 8 men, 2 women. 8 मेन 2 वुमेन चालेल. आणखी 9 मेन 1 वुमेन नाही चालणार. Yes. का? मेजॉरिटी मेन तर येतात. 8 men. Total men 8च आहेत. टोटल मेन अवेलेबल किती आहेत? 8च आहेत. मग 8 पैकी आपण 9 सिलेक्ट करू शकतो का? जर मेजॉरिटी ऑफ वुमन विचारलं असतं तर चाललं असतं, ते 9 वुमेन 1 मॅन चाललं असतं, बरोबर. मग आता याला फॉर्म्युलेट करायचं या प्रकारे.
रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज. काय होतील सांगा. You are now on 10C4 into 8C6. 10C4 into 8C6 you are now on 6 plus plus you are now on mute. 10C3 into 8C7. into 8C7 आणि पुढे Plus प्लस You are now on 10C2 into 8C8. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. जमेल. हो सर. अशा प्रकारचे क्वेश्चन आले की आधी काय करायचं, कंडिशन्सचा विचार न करता दहा जणांचं सिलेक्शन करायचं आहे. 10 मेन आणि 8 वुमेन सिलेक्ट करायची आहे 10 जणांची टीम. सगळ्या पॉसिबिलिटी आधी लिहून काढायच्या. काय काय शक्यता आहेत. 18 जण आहेत एकूण. आपला सिलेक्ट 10च करायचे. मग त्या सिलेक्ट केलेल्या 10 मध्ये काय काय शक्यता आहेत. एकतर सगळेच्या सगळे 10 मेन असू शकतात, एकही वुमन नाही, किंवा 9 मेन 1 वुमेन, 8 मेन 2 वुमेन, 7 मेन 3 वुमेन, 6 मेन 4 वुमेन. 10 सिलेक्ट करायचे. म्हणजे 10 लोकांमध्ये इमॅजिन करू शकतो ना आपण. 5 मेन 5 वुमेन, 4 मेन 6 वुमेन, 3 मेन 7 वुमेन, 2 मेन 8 वुमेन. तर 1 मॅन आणि 9 वुमन चालणार आहे का हे. एक मिनिट, आपल्याकडे अवेलेबल कसे आहेत. उलट झालं का हे. इथे आहेत 8 वुमन, सॉरी 10 वुमन आहेत ना. एट मेन आहेत. हां, आता 9 मेन होऊ शकणार नाहीत. जे 10 जण सिलेक्ट करायचे याच्यापेक्षा वेगळं कुठलं कॉम्बिनेशन येणार आहे का. यातलं आपल्याला कंडिशनमध्ये कोणकोणते कुठं जमतात ते बघायचे. मग पहिली कंडिशन काय होती. ॲटलिस्ट 5 वुमन अशीच होती ना. ॲटलिस्ट 5 वुमन पाहिजेत. ॲटलिस्ट 5 म्हणजे 5 पेक्षा कमी वुमन चालणार आहेत का. 5 चालतील, 6 चालतील, 7 चालतील, 8 चालतील, 9 चालतील, 10 चालतील. म्हणजे हा सगळा भाग जो आहे ह्या सगळ्या कंडिशन चालतील पहिल्या भागासाठी. आणि दुसऱ्या भागासाठी मेन इन मेजॉरिटी म्हटलं आहे. मेन इन मेजॉरिटी म्हणजे ह्या संख्या याच्यापेक्षा मोठ्या पाहिजेत. मग इथपर्यंत जर आपण विचार केला 5 पर्यंत, तर हे सगळे लहान आहेत यांच्यापेक्षा. मेजॉरिटी मेन म्हणजे हे. ह्या 3 कंडिशन सेकंड पार्टसाठी. ओके.
ओके सर. So complete this calculation